चर्च ऑफ नॉर्थ इंडिया नागपूर धर्मप्रांत व्यवस्थापनेत नव्यानं निवड झालेल्या बिशप राईट रेव परांजोती संदेला यांचा पदग्रहण सोहळा नागपुरातील ऑल सेंट्स कॅथेड्रल इथं उत्साहात पार पडला। भाविकांच्या आणि अनुयायांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानं नागपूर धर्मप्रांताच्या इतिहासात एक नवीन महत्त्वपूर्ण पर्व जोडलं गेलं। या पदस्थापना सोहळ्याला नागपूर धर्मप्रांत मॉडरेटरचे एपिस्कोपल कमिशनर, विविध पदाधिकारी आणि कार्यकारी समितीचे सदस्य तसंच विविध चर्चचे धर्मगुरू आणि मोठ्या संख्येनं अनुयायी उपस्थित होते। विशेष प्रार्थना सभेत राईट रेव्हरंड परांजोती संदेला यांना नागपूर धर्मप्रांताचे नवे बिशप म्हणून अधिकृतपणे पदस्थापित करण्यात आलं। धार्मिक विधी आणि प्रार्थनांच्या वातावरणात हा सोहळा अत्यंत भक्तिभावानं संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिशप परांजोती संदेला यांचं अभिनंदन करत त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या नेतृत्वात नागपूर धर्मप्रांताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याला नवी दिशा आणि बळ मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी फेलोशिप ब्रंचचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रद्धा, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम नागपूर धर्मप्रांतासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ठरला। तर मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी आणि अनुयायांनी नव्या बिशपांचं स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। ये CNI के ट्रेडिशन के अनुसार जो बिशप इलेक्ट होता है उनका कॉन्सिक्रेशन होता पहले, मतलब वो बिशप्रिक के पार्ट बन जाता है। उसके बाद उनको एक पर्टिकुलर डायसिस जो डायसिस के लिए वो इलेक्ट हो गया है वहाँ पे लाकर उसके कैथेड्रल या जो मेन चर्च है उसके जो स्थान है वहाँ पे उन्हें बैठा देते हैं, जिसके द्वारा जो अधिकार का इंस्ट्रूमेंट उन्हें CNI दिया है वो वहाँ से शुरू होता है। जिम्मेदारियाँ और उनके पावर्स भी शुरू होता है। और आज यहाँ पे मैं बिशप बन के आया हूँ, इलेक्ट होके, और उसके बाद में कलकत्ता में जो सेंट पॉल्स कैथेड्रल है वहाँ द मोस्ट रेवरेंड पैरिश कैनिंग जो मॉडरेटर है चर्च ऑफ नॉर्थ इंडिया का, उन्होंने कॉन्सिक्रेट किया और वहाँ से आज यहाँ आकर बिशप ऑफ नागपुर के रीति में मुझे यहाँ पे इंस्टॉल किया गया।